कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊयात. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला कमी दर मिळतोय. आज शेतकऱ्यांच्या कांद्याला जास्तीत जास्त 1470 रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे कांद्याला 2000चा भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसंच येवला शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये शासकीय कांदा खरेदीला अल्प प्रतिसाद मिळतोय. नाफेड आणि एससीसीएफला 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलंय. मात्र बाजार समितीतील दर आणि शासकीय खरेदीच्या दरात तफावत असल्यानं शासकीय खरेदी ठप्प होते. शासकीय खरेदीचा दर 1580 रुपये प्रति क्विंटल आहे, तर बाजार समितीत कांद्याला 2000 रुपयांचा भाव मिळतोय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात मोठी तफावत आढळली. वाशिम बाजार समितीत कांडी हळदीला कमाल 14,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय, तर रिसोड बाजारात समितीत याच हळदीला 13,250 रुपये भाव मिळाला. तसंच कारंजा बाजार समितीत कांडी हळदीचा दर रिसोडपेक्षा प्रति क्विंटल 700 रुपयांनी कमी नोंदवण्यात आला. वाशिममध्ये मान्सून पूर्व पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात पूर्ण करतायत. मात्र सोयाबीनचं क्षेत्र मोठं असल्यानं शेतकऱ्यांनी मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याशिवाय घाई न करता पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.